नमस्कार. मी वृषाली लेले. आज बरीच जण नवनवीन जॉईन झालेली आहेत आणि त्यामुळे निर्मल विसावा या संस्थेविषयी आधी आपण थोडस जाणून घेऊया. आजचा जो कार्यक्रम आहे तो आहे निर्मल विसावा संस्था आयोजित. निर्मल विसावा ही संस्था 2014 मध्ये स्थापन झाली आणि हे त्याचं 9वं वर्ष आहे. बेसिकली ही संस्था हिलिंग आणि मेडिटेशन ह्याच्यावरती काम करते. मेडिटेशन आपल्याला बऱ्याच सगळ्यांना माहितीये, पण हिलिंग म्हणजे काय याविषयी लोकांच्या मनामध्ये बरेच प्रश्न आहेत. तर आपल्या अनेक आयुष्यामध्ये असलेल्या अनेक समस्यांना आपल्याला योग्य मार्ग दाखवणं, मार्गदर्शन करणं आणि हिलिंग मधून आणि मेडिटेशन मधनं तुम्हाला त्याच्यातनं बाहेर यायला मदत करणं हे निर्मल विसावाचं महत्वाचं काम आहे. एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर अशी सांगता येईल की एखाद्या घरामध्ये जर वडील दारू पिणारे असतील आणि त्यांना 2 मुलं असतील, तर जेव्हा ते मोठे होतात तेव्हा दोघांचा मार्ग आपल्याला वेगवेगळा असलेला दिसतो. एक मुलगा अतिशय कर्तबगार निघतो आणि दारूला हातही लावणार नाही असा पण त्याने केलेला असतो, आणि दुसऱ्या मुलाच्या बाबतीमध्ये मात्र तो दारूला जवळ करतो आणि थोडीफार वडिलांच्या सारखीच त्याची अवस्था झालेली असते. हे असं का घडतं? तर सिच्युएशन दोघांची सेम आहे, दोघांचे वडील एक आहेत, जे काही आजूबाजूची परिस्थिती ती दोघांची सारखी आहे, तरी सुद्धा असं का घडतं? कारण प्रत्येकाची एखाद्या समस्येकडे किंवा प्रॉब्लेमकडे बघण्याची, हँडल करण्याची क्षमता जी असते ती वेगवेगळी असते, दृष्टिकोन वेगवेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक जण त्या गोष्टीला किंवा त्या अनुभवाला कसा टिपतो हे ज्याचं त्याचं प्रत्येकाचा दृष्टिकोनाच्या नजरेतनं, प्रत्येक जण वेगवेगळ्या नजरेतनं ते बघतं आणि आपल्या मनामध्ये ते साठलं जातं. आपला ब्रेन अर्थातच जो आहे तो जे काय आपण आतापर्यंत अनुभव घेतलेला आहे आजूबाजूच्या परिस्थितीतनं लहानपणापासून मोठे होताना, तो ब्रेन टिपत असतो आणि मग आपल्याला भविष्याकरता जे काय मार्गदर्शन आपल्या मेंदूकडून नेहमी मिळत असतं ते ह्या चौकटीमध्येच बांधलं जातं. कारण ह्या सगळ्या अनुभवातनं आपली तयार होते आपली विचारधारा, आपला दृष्टिकोन, आपले स्वतःवरचा विश्वास, इतरांवरचा विश्वास, हे सगळं घडत असतं आणि आपल्याही नकळत आपण त्याच चष्म्यातनं किंवा त्याच दृष्टिकोनातून प्रत्येक प्रॉब्लेमकडे बघत जातो. मग मला माहितीच नाही की मी हे जे करते हे चुकीचं आहे का बरोबर आहे, हे जाणून घेण्यासाठी मला मुळात माझ्या विचारशैलीचा थर्ड अँगलने विचार करायला हवा. त्याची जाणीव निर्माण करणं हे निर्मल विसावाचं पहिलं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर मेडिटेशन आणि हिलिंग या माध्यमातून तुम्हाला त्या विचारधारेवरती काम करायला लावलं किंवा तुमची जी इमोशनल एनर्जी आहे ती बॅलन्स करायला मदत करणं हे आमचं दुसरं ध्येय आहे. आणि तिसरं ध्येय आहे की तुम्हाला ह्या सगळ्यातनं बाहेर पडायला, तुमच्या समस्येकरता तुम्हाला हवं तसा टेलर मेड प्रोग्राम बनवून देणं, तुम्हाला एखाद्या मित्रासारखी मदत करणं. एखादा माहेर जसं असतं स्त्रीला की तिकडे जाऊन ती मनमोकळेपणाने वावरते, मनातलं सगळं बोलते, तिला तिथे आधार मिळतो, गायडन्स मिळतो, तशा पद्धतीने तुम्हाला निर्मल विसावातून मदत केली जाते. मी जरी आज दिसत असले समोर वृषाली लेले, मी संस्थापिका, मी 25 वर्ष बीएमसी मध्ये काम करत होते आणि जेव्हा स्वतःला आयुष्यामध्ये हिलिंगचा खूप चांगला अनुभव आला तेव्हा त्याचा प्रसार करण्यासाठी नोकरी सोडून मी ही संस्था स्थापन केली आणि ह्याच्यामधलं विविध शिक्षण घेतलेलं आहे. मी पुस्तकं लिहिलेली आहेत, हिलिंग एक प्रकाशवाट, बरेच ऑनलाईन क्लासेस घेते, सेकिम, रेकी, प्राणिक हिलिंग असे अनेक कोर्सेस मी केलेत आणि आता स्वतःची गेले 2 वर्ष पूर्वस्मृती हिलिंग पद्धती म्हणून मी शोधून काढलेली आहे, तयार केलेली आहे आणि त्याच पद्धतीची गायडेड मेडिटेशन्स आणि हिलिंग ह्याच्या माध्यमांना अनेक लोकांवरती आम्ही उपचार करतो. मी जरी समोर दिसत असले वृषाली लेले तरी माझ्या मागे टीम आहे काम करणारी आणि निर्मल विसावा हे अनेक गोष्टींमध्ये कार्यरत आहे. थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते. मुळामध्ये असं आहे की निर्मल विसावाचं पहिलं उद्दिष्ट हिलिंग आणि मेडिटेशन आहे.
आणि पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीचे आम्ही वर्कशॉप्स घेतो. ऑनलाईन वर्कशॉप आहेत, ज्याच्यात गाईडेड मेडिटेशन्स असतात, जी तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही ऐकू शकता. असं दर महिन्याला एक, म्हणजे तुमच्या मानसिक, शारीरिक, नातेसंबंधांवर आणि तुमच्या आर्थिक ह्याच्यावर काम करणारी ही मेडिटेशन्स आहेत. ती जसं आपण गाणं ऐकतो एखादं, त्याच पद्धतीने ही ऐकायची असतात. आणि दर महिन्याला आमच्या त्या बॅचेस त्याच्या सुरू असतात. त्याच्यानंतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही तुमच्या समस्येच्या दृष्टिकोनातून तुम्हाला टेलर मेड तुमचा हिलिंग आणि मेडिटेशनचा प्रोग्राम करून देतो. आम्ही त्याच्यामध्ये डिस्टन्स हिलिंग करतो. आणि याही व्यतिरिक्त जे लोक आमच्याशी स्थापनेपासून किंवा बऱ्याच वेगवेगळ्या अँगलने किंवा वेगवेगळ्या व्यवसायातले आहेत, जे जोडलेले आहेत निर्मल विसावाशी, आणि ज्यांना असं वाटतं की निर्मल विसावातून जो आनंद किंवा जे माझं चांगलं झालं, मला एक चांगला मार्ग मिळाला, तोच आनंद अनेकांना द्यायला पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे इतरांकरता, असे लोक जे निर्मल विसावाचे मेंबर आहेत, ती मेंबरशिप सुद्धा आम्ही ओपन केलेली आहे, की जेणेकरून एक आपण जसं भविष्याची तरतूद करतो, मग आपण कुठले इन्व्हेस्टमेंट करतो त्याप्रमाणे, आणखीन जागा घेऊन ठेवतो. बरंच काय-काय आपण भविष्याच्या दृष्टिकोनातून तयारी करत असतो. पण मग तशी तयारी आपण आपल्या मेंटल, फिजिकल, फायनान्शियल आणि रिलेशनशिपच्या दृष्टिकोनातून करायला पाहिजे. आणि हिलिंग आणि मेडिटेशन हे तुमच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीवर सुद्धा काम करतं. या दृष्टिकोनातून आम्ही जवळ-जवळ 47 मेडिटेशनची लायब्ररी आहे आमची. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे मेडिटेशन्स आहेत. 7 जवळ-जवळ 9 मेडिटेशन जी मुलांकरता आहेत, टीनेजर्स मुलांकरता. ही सगळी मराठीतून आहेत, गाईडेड आहेत. तर ही मेडिटेशनच्या लायब्ररीची मेंबरशिप आम्ही ओपन केलेली आहे, की जी घेतल्यानंतर तुम्हाला मेडिटेशनच्या लायब्ररीचा मेंबर झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही निर्मल विसावाचे मेंबर होता. आणि अर्थातच आमचे जे काही बाकीचे उपक्रम आहेत, त्याच्यावरती तुम्हाला डिस्काउंट आहे, प्राधान्य आहे. तर असं आणखीन एक आमचा जो दुसरा उपक्रम आहे, तो आहे स्वानंदी. स्वानंदी हे निर्मल विसावाचं फूड व्हेंचर आहे, ज्याच्यातून आम्ही उत्कृष्ट दर्जाचं पोळी भाजी आहे किंवा ड्राय स्नॅक्स आहेत, ते आम्ही बनवतो. आणि ह्या सगळ्या बनवणाऱ्या बायका आम्ही रोज मेडिटेशन आणि चॅन्टिंग न चुकता करतो. दर्जावरती भर देणं, लोकांना आनंदाने चांगलं खाऊ-पिऊ घालणं हे आमचं उद्दिष्ट आहे. दुसरा आमचा उपक्रम आहे, तो आहे सतेजा. सतेजा ह्या उपक्रमाअंतर्गत आम्ही मेडिटेशन आणि ब्युटी ट्रीटमेंट्स यांचा एक कॉम्बो केलेला आहे. सुरुवातीला आम्ही मेडिटेटिव्ह फेशियल पासनं सुरुवात केली, पण लोकांना खूप चांगले रिझल्ट्स आले आणि मग त्यांनी सुचवल्यानुसार आम्ही स्ट्रेस रिलीज, हेड मसाज, हेअर ट्रीटमेंट्स, हे सगळं मेडिटेशन आणि ब्युटी ट्रीटमेंट्स ह्याची कॉम्बो आहेत. अ, ते आम्ही केलेलं आहे. आणि आमचा तिसरा उपक्रम आहे संयुक्ता. संयुक्ता उपक्रमामध्ये आमच्या ज्या काही स्त्री सदस्य आहेत, त्यांना आम्ही प्लॅटफॉर्म दिलेला आहे. तर त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातनं आमची एक सदस्य स्वाती नाईक हिचं पेपर फ्लॉवरचं वर्कशॉप्स आम्ही अरेंज करतो. त्याच्या बॅचेस आमच्या चालू असतात. ॲज वेल ॲज आज जो काही तुम्ही कार्यक्रम बघणार आहात, माधुरी गायकवाड, तोही याच उपक्रमाअंतर्गत आहेत. माधुरी गायकवाड या स्थापनेपासून या संस्थेशी निगडीत आहेत. माधुरी गायकवाडांचं 25 वर्षाची कारकीर्द आहे. हे मला वाटतं एकच वाक्य त्यांची ओळख करून द्यायला पुरेसं आहे. पण आणखीन त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रॉपर्टी मॅटर्समध्ये सक्सेशन जे काय लागतं, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काही त्या कार्यरत आहेत. त्यांच्या कॉर्पोरेट लेव्हलला पण त्यांचं काम चालू आहे. अशा विविध अनुभवाने युक्त आणि निर्मल विसावाशी मनाने सगळ्याच बाजूने अगदी घट्ट जोडल्या गेलेल्या माधुरी गायकवाड यांचं मी आता स्वागत करते. त्या जॉईन झालेल्या आहेत आणि त्यांचा विल पेपर या गोष्टीवरती खूप अभ्यास आहे आणि त्यांनी ह्याच्या आधी सुद्धा लेक्चर्स दिलेली आहेत. सो मला असं वाटलं, की हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे किंवा त्याच्याविषयी अवेअरनेस त्या मानाने नाहीये आपल्या समाजामध्ये. तर म्हणून मी तिला रिक्वेस्ट केली, की तू ह्याच्यावरती आपले जे काही लोक आहेत त्यांना ह्या संबंधी काहीतरी माहिती दे. आणि म्हणून आपण आजचं लेक्चर आयोजित केलेलं आहे. तिच्याकडे माईक द्यायच्या आधी
एकच सांगते, की जर तुम्हाला निर्मल विसावाच्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये ॲड व्हायचं असेल, तर तुम्ही मला वैयक्तिकरित्या सांगा. मी तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये ॲड करेन. कारण आमचे नवनवीन उपक्रम चालूच असतात. कारण ज्यावेळेला महिला दिन होता, तेव्हा सुद्धा आम्ही 4 दिवस व्याख्यानमाला आयोजित केली होती. आणि असं नवनवीन गोष्टी आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्यामुळे तुम्हीही ह्या सगळ्याचा फायदा घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. माझ्या मते एवढं बोलते आणि माधुरी, ओव्हर टू यू. थँक्यू वृषाली. येस. वृषाली आणि माझा ऋणानुबंध गेल्या 15 वर्षात. मी जरी निर्मल विसावाची सदस्य असले तरी दुसरं माहेर माझं वृषालीकडे. कधी अडचण आली तर बोट धरून रस्ता दाखवणारी वृषाली, अशी ही वृषाली आमची. त्यामुळे तिने जे केलंय आणि त्याचा अनुभव मी स्वतः घेतलाय, ती माझी मैत्रिणी म्हणून सांगत नाहीये, आणि बऱ्याच जणांना घेताना बघितलंय निर्मल विसावापासून. आणि स्वानंदीचं पण मी स्वतः चाखलेलं आहे आणि मगच सांगते की बाबा हे पदार्थ चांगले आहेत, किंवा तिला मी सुचवते की बाबा ह्याच्यात हे केलं पाहिजे, किंवा दुसरी कुठलीही मदत असेल जेवढी मला शक्य होते तेवढी करते. कारण ती सगळ्यांसाठीच मनापासून सेल्फलेसली करते, अगदी काही अपेक्षा न ठेवता. कोणी असो, पहिल्यापासून मी 15-16 वर्ष झालं बघते तिला. म्हणजे त्यावेळेला निर्मल विसावा नव्हता, पण ती पहिल्या दिवसापासून म्हणजे सेल्फलेसली काम करते. सो थँक्यू वृषाली. हे मला ऑनर आहे की तू मला बोलवलंस काही बोलण्याकरता. तर जसं वृषालीने सांगितलंय, मी आज आपल्याला ना इच्छापत्र काय असते, ते का करावं आणि कसं करावं, ह्याच्या बाबतीत मी अगदी साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार. मी ऍक्च्युली मृत्यूपत्र न म्हणता मी इच्छापत्र म्हणते. कारण मला तो असं वाटतं की ते मृत्यू असं शब्द न वापरता इच्छा हा शब्द वापरावा. कारण की ते त्या व्यक्तीच्या इच्छेनुसार बनवलेलं असतं. त्याची ती इच्छा असते की त्याच्या नंतर त्याच्या प्रॉपर्टीची किंवा त्याच्या मालमत्तेची विल्हेवाट नाही म्हणणार, किंवा कोणाला द्यावं किंवा काय करावं, ही इच्छा त्यांनी व्यक्त केलेली असते एका पत्रातून. म्हणून त्याला मी इच्छापत्र हे नाव दिलेलं. आणि हे इच्छापत्र अस्तित्वात येतं त्या व्यक्तीच्या नंतर, त्याच्या हयातीत ते अस्तित्वात येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, जर समजा इच्छापत्र केलं नाही तर जी मालमत्तेची वाटणी असते ती त्या धर्मानुसार, जसं समजा आता हिंदू असतील तर हिंदू कायद्याप्रमाणे, मुसलमान असतील तर मुस्लिम पर्सनल लॉ प्रमाणे, किंवा सर्व धर्मीयांसाठी इंडियन सक्सेशन ऍक्ट किंवा भारतीय वारसा हक्क कायद्याप्रमाणे होते. आणि अशा वेळेला काय होतं माहिती, का करावं, तर त्या व्यक्तीची जी इच्छा असते ती पूर्ण होत नाही जर त्यांनी इच्छापत्र लिहून ठेवलं नाही. मग ती वारसा हक्काप्रमाणेच जाते. मग जी स्वकष्टार्जित त्याची मिळकत असते, त्याची जी विल्हेवाट लावायची असते किंवा द्यायचं असतं, ती इच्छा अपूर्ण राहते. आता आपण साधी 1-2 उदाहरणं बघूया. समजा एखाद्याला 2 मुलं असतील, त्यातला एक विशेष मुलगा असेल, विशेष मुलगा म्हणजे स्पेशल चाइल्ड असेल, त्याचं काय तुम्ही गेल्यानंतर, किंवा वृद्ध आई वडील असतील, किंवा तुम्हाला असं वाटलं की बाबा आपल्यानंतर ह्या संस्थेला द्यावं देणगी, किंवा आपल्या नावाने हे चालू व्हावं, किंवा मग एखादा ट्रस्ट करावा, तरीही या इच्छापत्रानुसार करता येते. एक छान उदाहरण म्हणजे डोळ्यासमोर, आता इथे सगळे सिनियर असल्यामुळे, धीरूभाई अंबानीचं घरातलं भांडण रस्त्यावर आलं. त्यांनी तेच जर इच्छापत्र करून ठेवलं असतं तर कोकिलाबेनला मध्यस्थी करून 2 मुलांना वेगळ्या वाटण्या करून द्याव्या लागल्या नसत्या, किंवा जगाने ते भांडण बघितलंच नसतं. म्हणजे असं नाहीये की धीरूभाई अंबानी सारखेच व्यक्ती इच्छापत्र करू शकतात. आपल्या स्त्रियांना जो म्हणजे माहेरहून दागिने मिळतात किंवा नवऱ्याकडून जी मालमत्ता मिळते ती त्यांची स्वतःची असते. मग त्याची कशी विल्हेवाट लावायची किंवा त्याची वाटणी त्या गेल्यानंतर कशी करायची हे त्या स्त्रीला करता येतं, आणि तेही इच्छापत्रानुसार. आता हे झालं काय असतं इच्छापत्र म्हणजे, ते का करायचं, त्याला बरीच कारणं असू शकतात. कधी कधी काय होतं, वृद्ध आई वडील असतात, त्यांची 2-3 मुलं असतात, त्यांना असं वाटतं की एका मुलाला द्यावं, दुसऱ्याने काहीतरी केलेलं असतं. पण तुम्ही जर इच्छा व्यक्त न करताच गेलात
पत्रातून, तर ते वारसा हक्काप्रमाणे जाणार. तुमची कितीही काही इच्छा असली, अशी खूप कमी कुटुंब आहेत जे इच्छापत्र असतं ते कोर्टात न जाता इच्छापत्र हे करायला ते त्या इच्छापत्राप्रमाणेच करतात किंवा तोंडी इच्छा व्यक्त केलेली असते आई वडिलांनी, त्याप्रमाणे ते वाटण्या केल्या जातात किंवा त्याचे हे होत. कधी कधी असं वाटतं एवढं आयुष्यभर खडतर हे करून कष्ट करून कमवायचे ते आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण ठेवतो. आपण आपलं काही मौज मजा करत नाही किंवा जे घालवायला लागतं, प्रवास करायचा असतो किंवा दुसरं काहीतरी करायचं असतं, कितीतरी गोष्टी अशा करायच्या असतात, त्याच्या इच्छा दाबून आपण ते प्रॉपर्टीज करून ठेवतो आणि त्याचं रूपांतर काय होतं, आपण गेल्यानंतर भांडणं होतं. मग ती होऊ नये तर मग इच्छापत्र करायला हवं. आता हे कसं करावं? काही अवघड नाहीये इच्छापत्र करणं. एक साधा कागद घ्यायचा, वहीचा असला तरी चालतो. त्याच्यावर तुमचं नाव, तारीख आणि तुमचे वारस कोण आहेत, म्हणजे समजा मिस्टर असतील किंवा मुलं असतील किंवा एकदम पुरुष असतील त्यांनी त्यांचे बायको, आई, वडील कोण असतील ते. तुमच्या प्रॉपर्टी काय-काय आहेत आणि त्या तुम्हाला कोणाकोणाला द्यायच्या. हे तुम्ही तुमच्या साध्या कागदावर आणि तुमच्या मातृभाषेत लिहू शकता. कुठलीही म्हणजे अक्षरशः मी पंजाबी विल पण बघितलेले आहेत. ते तुमच्या हस्ताक्षरात असलं तरी चालतं, टाइप केलं तरी चालतं. पण काही 2-3 गोष्टी आहेत ज्या विल बनवताना खूप महत्वाच्या असतात, त्या लक्षात ठेवायच्या. एक तर ती तारीख कुठली आहे, ते लिहायचं. तुम्ही हे शेवटचं इच्छापत्र करताय आणि जर ह्याच्या अगोदर जर काही मृत्यूपत्र वगैरे केलं असेल, तर ते रद्द-बादल समजण्यात यावं, हे वाक्य घातलंच पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं, की अगोदरचं किंवा नंतरचं त्या तारखेच्या असं इच्छापत्र वर येतं तुमच्या पश्चात. हे लिहिलं तर ते योग्य ठरेल. म्हणजे कुठलं पहिलं, कुठलं दुसरं, जे शेवटचं असतं तेच ग्राह्य धरलं जातं कायद्यात. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे त्याला 2 साक्षीदार पाहिजे. साक्षीदार शक्यतो तरुण वयातले असावे. साक्षीदाराचं काम एवढंच आहे की त्याला अजिबात काय ते विल मध्ये लिहिले याच्याशी कर्तव्य नसतं किंवा काय लिहिले ते वाचून दाखवायचीही गरज नसते. फक्त तुम्ही त्यांच्या समोर सही केले एवढंच त्याचं काम असतं आणि त्यांनी तुमच्या समोर केलेली असावी. जर समजा उद्या वाद झाला, हे प्रकरण कोर्टात गेलं, तर हेच साक्षीदार येऊन कोर्टात सांगतात, आमच्या समोर त्यांनी सही केली आणि त्या चांगल्या मनस्थितीत, मानसिक अवस्थेत, शारीरिक अवस्थेत असताना त्यांनी सही केली. आता एक मोठा प्रश्न असतो की हे विल रजिस्टर करायचं का, स्टॅम्प पेपरवर करायचं का? अजिबात गरज नाहीये स्टॅम्प पेपरवर करायची. मी मगाशी जसं सांगितलं, तुम्ही फुलस्केप पेपर घ्या, त्याच्यावर हाताने लिहा, चालेल. रजिस्ट्रेशन अजिबात कंपल्सरी नाहीये. हा, आता रजिस्ट्रेशन का करावं? रजिस्ट्रेशन ह्याच्यासाठी करावं की उद्या फक्त आपल्याला जर वाद झाला तर तो रजिस्ट्रारला आपण साक्ष देण्यासाठी बोलवतो की बाबा ही व्यक्ती त्या रजिस्ट्रारच्या ऑफिस पर्यंत जाऊन स्वतः सही केलेली आहे, त्याच्यासमोर विटनेसनी सही केले, एवढ्यालाच फक्त साक्षीदार असतो. पण समजा तुम्ही पूर्वी जर विल बनवलं असेल आणि ते रजिस्टर केलं असेल, विल म्हणजेच इच्छापत्र, आणि दुसरं बनवलं ते रजिस्टर केलं नाही, तर पहिलं वाला ग्राह्य धरलं जाणार. म्हणून जर पहिलं केलं असेल रजिस्टर, तर मग दुसरं पण पहिलं कॅन्सल करून रजिस्टर करायला लागतं. आता ह्याच्याबरोबर प्रश्न उभा राहतो मेडिकल सर्टिफिकेट लावायचं. जर इच्छापत्र बनवणाऱ्याचं वय जास्त असेल किंवा त्याला दुर्धर आजार असेल किंवा बेड रिडन असेल, तर किंवा त्याला आता हल्ली हा जास्त आजार व्हायला लागला विसरण्याचा, ते असेल तर त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट लावा. मेडिकल सर्टिफिकेट मध्ये म्हटलं असं जातं डॉक्टरनी की ही व्यक्ती आज ह्या तारखेला इच्छापत्र बनवताना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सुदृढ आहे, म्हणजे योग्य आहे. सॉरी, जरा माझं मराठी थोडस एवढं हे नाहीये, माझे मध्ये मध्ये इंग्लिश शब्द येतात, तर ह्यासाठी ते लावावं. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज पडत नाही. साधं सोपं. ह्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थापक नेमायचा असेल, व्यवस्थापक म्हणजे तो व्यवस्था लावतो तुमच्या प्रॉपर्टीची, तुमच्या पश्चात तुम्ही त्याला नियुक्त करता.
एक काम करायचं, जर एखादा व्यवस्थापक नेमायचं असेल तर तुम्ही त्याला विचारा की बाबा तू व्यवस्थापक होशील का. कारण काय होतं माहितीये, व्यवस्थापक आता उद्या जर त्यांनी प्रोबेट करायला गेलं, विल प्रोबेट कधी करायला लागतं हे पण मी सांगेन. जर कोर्टात गेला तो तर त्याला कोर्ट फीचा ह्याचा त्याचा खर्च होतो आणि तुमच्या वारसांमध्ये जर भांडणं असतील तर तो अडकतो, त्याची उगीच फरफट होते. म्हणून व्यवस्थापक नेमावा. पण जर समजा तुम्ही व्यवस्थापक नाही नेमला तर ज्याला ती प्रॉपर्टी मिळते तोही कोर्टात जाऊन तुमचं इच्छापत्र ऑथेंटिकेट करून घेऊ शकतो. हा झाला व्यवस्थापकाचा भाग. जर असेल अतिशय उत्तम, नसेल तरी काही हरकत नाही. इच्छापत्र समजा आता तुम्ही बनवलं, आता तुम्हाला काहीतरी ऍडिशन करायचं किंवा त्या पहिल्या इच्छापत्रामध्ये लिहिलेलं, तुमच्या इच्छापत्रामध्ये लिहिलेलं त्याच्यात काही बदल करायचे तर आपण परीक्षेला कशी पुरवणी जोडतो ना, तसं आपण त्याला पुरवणी लावू शकतो. त्याला इंग्लिशमध्ये कोडिसिल म्हणतात. पण जर तुम्ही ते विल रजिस्टर केलं असेल तर तुम्हाला ते कोडिसिल पण रजिस्टर करावं लागतं. आणि विल मध्ये असलेलेच विटनेस कोडिसिल मध्ये असावेत असं नाही, त्याला वेगळे असले तरी चालतात. हे तुम्ही पुरवणी पत्र करू शकता. तुम्हाला तुमचं इच्छापत्र कधीही हयात असेपर्यंत रद्द करता येतं. आता इच्छापत्रामध्ये तुम्ही फक्त तुमची स्वकष्टार्जित मालमत्ता आहे तीच दाखवू शकता किंवा त्याचीच विल्हेवाट लावू शकता किंवा तुम्ही तेच देऊ शकता. किंवा वारसा हक्काने तुम्हाला जर एखादा भाग मिळणार असेल तर तो लिहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. पण तुम्ही म्हणाल माझ्या नवऱ्याची पण प्रॉपर्टी लिहिते. आता बरेचदा मी हे बघितलंय की पुरुष असतात ते बायकांना म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीमध्ये त्याचं नाव घालतात जॉईंट. पण त्यावेळेला जेव्हा ते केलं जातं तेव्हा अर्ध्या भागाची ती मालकीन होते कायद्याप्रमाणे. मग ते लिहून जातात त्यांच्या इच्छा पत्राप्रमाणे की माझ्या स्वकष्टार्जित पैशातनं मी तिला घर घेतलेलं आहे म्हणून ते तिची इच्छाची पण लिहून देतात. पण तसं काही नाहीये. कायद्याने ती स्त्री मालक असते, तिचीच प्रॉपर्टी असते. त्यामुळे जर नवऱ्याने किंवा जर बायकोनी, मी पुरुषांना फक्त एका बाजूला ठेवत नाही, जर नवऱ्याने लिहिलं असेल किंवा बायकोनी लिहिलं असेल की हे माझ्या पैशातून खरेदी केले आणि फक्त ह्याच्यासाठी मी जॉईंट नाव घातलेलं, ती व्यक्ती जॉईंट ओनर होते आणि तुम्हाला काही अधिकार नसतो त्या व्यक्तीचा हिस्सा इच्छापत्रातून द्यायचा. काही वेळेला काय होतं की इच्छापत्रामध्ये ना अटी घातल्या जातात की त्यांनी हे केलं तर त्याला ही प्रॉपर्टी मिळेल, त्यांनी ते केलं तर त्याला ही प्रॉपर्टी मिळेल. पण त्या अटी जर पूर्ण करता येऊ शकत नसतील, त्या एवढ्या हे असतील तर त्या इल्लीगल ठरल्या जातात कायद्यामध्ये. आता समजा उदाहरणार्थ आता एखाद्या आईने लिहिलं असेल की मी हयात असेपर्यंत मला सांभाळावं किंवा माझ्या मुलीला एवढं ती हयात असेपर्यंत एवढे माझ्या प्रॉपर्टीतले थोडे थोडे माझ्या मुलाने द्यावे. जर ते शक्य असेल तर, जर ते शक्य नसेल आणि अटी शर्ती काहीच्या काही असतील तर तो भाग वगळला जातो त्या इच्छापत्रातून. त्यामुळे तो विचार करून करा. आता मी हे सांगते की प्रोबेट कधी करायला लागतं. प्रोबेट हा प्रकार आणि 3 मी सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करते. इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र असतं ते जर मुंबई, कलकत्ता आणि मद्रास या 3 शहरांमध्ये जर केलेलं असेल आणि तिथे जर प्रॉपर्टीज असतील तर त्याला प्रोबेट करायला लागतं. प्रोबेट म्हणजे काय? प्रोबेट म्हणजे हायकोर्ट असतं ह्या 3 शहरातलं, ते ऑथेंटिकेट करतं. म्हणजे हे विल बरोबर आहे एवढंच करतो, दुसरं काही करत नाही. आणि जो ऍडमिनिस्ट्रेटर असतो, जो व्यवस्थापक असेल किंवा जो बेनिफिशियरी असेल ज्याला तुम्ही दिलेलं असेल त्याला व्यवस्थापक म्हणून मान्यता देण्यात येते. तुम्ही जरी व्यवस्थापक नेमला तरी तुम्ही तो व्यवस्थापक डायरेक्ट जाऊन तुमचे बँक अकाउंट हे ते नाही हँडल करू शकत जोपर्यंत कोर्ट त्याला व्यवस्थापक म्हणून नेमत नाही. आणि ह्या 3 शहरामध्येच कंपल्सरी आहे हे करणं, विल प्रोबेट करणं. तर ह्याच्यामध्ये लेटर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून पण एक प्रकार येतो. काही वेळेला काय असतं माहितीये, मुंबई सारख्या शहरात म्हणजे विल नसेल समजा तर त्याला सांगितलं जातं सोसायटीमध्ये वगैरे की तुम्ही जाऊन सक्सेशन घेऊन या. सक्सेशन हा जनरली सगळीकडे शब्द वापरला जातो, बँकेत वापरला जातो, सोसायटीमध्ये वापरला जातो, सगळीकडे तलाट्याच्या ऑफिसला, तहसीलदारच्या ऑफिसला. सक्सेशन नसतं.
सक्सेशन हा प्रकार फक्त कॅश, ज्वेलरी आणि शेअर्स आणि सेव्हिंग अकाउंट एवढ्यालाच लागू होतो, बाकी नाही. तर लेटर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन असतं, त्याच्यामध्ये मुव्हेबल आणि इमुव्हेबल हे दोन्ही म्हणजे स्थावर आणि जंगम या दोन्ही मालमत्ता दाखवता येतात. त्याच्यामध्ये त्या एका वारसाचा किती हिस्सा, त्यात किती वारस आहेत, किती प्रॉपर्टीज आहेत हे दाखवायला लागतं. आणि जो व्यवस्थापक म्हणून जो हे होतो त्याला त्या म्हणजे वाटणी जशी केलेली असते, नंतर त्यांचं फॅमिली अरेंजमेंट होतं, नंतर त्यांच्यात ठरलं जातं, तो भाग वेगळा. पण जर हायकोर्टला किंवा कुठल्याही कोर्टात हे जर केलं, प्रोबेट म्हणा किंवा लेटर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणा, तर तो अकाउंट द्यायला लागतो हायकोर्टला 6 महिन्यानंतर सर्टिफिकेट आल्यावर, की तुम्ही काय केलं त्या मृत्यू व्यक्तीच्या प्रॉपर्टीजचं, त्याचा अकाउंट द्या, स्टेटमेंट द्यायला लागतं आणि ते शपथेवर सांगायला लागतं. आता बरेच लोक म्हणतात की हेअरशिप सर्टिफिकेट मुंबई सारख्या ठिकाणी फक्त आपलं हा असतो ना, टेनन्सी असते, म्हणजे त्याच्यासाठी. आता समजा वडील टेनंट असतील, पागडी सिस्टीमवर बऱ्याच ठिकाणी आपल्या इकडे घर आहेत मुंबईमध्ये, तर तो गेल्यानंतर त्याची वारस कोण किंवा कोणाच्या नावाने ट्रान्सफर करायची त्याच्यासाठी, किंवा लायसन्सेस असतात, जसे लिकर लायसन्स असतं, पेट्रोल पंपचं लायसन्स असतं, की गॅस स्टेशनचं लायसन्स असतं, ते ट्रान्सफर करण्यासाठी त्या व्यक्तीच्या नावावर हेअरशिप सर्टिफिकेट. आता मुंबई बाहेरची परिस्थिती अशी आहे की तिथे लागत नाही ऍक्च्युली प्रोबेट वगैरे, काही ठिकाणी रिलीज डीड करून किंवा हे करून होऊन जातं. पण जर करायचं असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी ते करावं लागतं. आता प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी आहे. आता मी जसं सांगितलं तर मी हायकोर्टच्या दृष्टीने मुंबईच्या सांगितलं की जंगम असेल तर हे करायला लागतं, स्थावर असेल तर हे करायला लागतं. ठाण्यासारख्या ठिकाणी स्थावर मालमत्ता असेल तर त्याला लेटर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन करायला लागतं, आणि त्याचबरोबर जंगम असेल तर त्याला सक्सेशन करायला लागतं, म्हणजे 2-2 करायला लागतं. आणि हे मॅन्डेटरी नाहीये ह्या 3 शहरांच्या बाहेर. जर योग्य ती काळजी घेतली तर ह्या तिन्ही गोष्टी करू शकतो आपण. त्याच्यामध्ये आता एक मी अजून गोष्ट सांगू इच्छिते, याच्यामध्ये जेव्हा कोर्टात वाद होतो किंवा एखादं विल प्रोबेट करायला जातं, तेव्हा वाद फक्त आणि फक्त सहीसाठी होतो, की ती सही ज्यांनी मृत्यूपत्र बनवलंय ती जबरदस्तीने किंवा इन्फ्लुएन्स खाली, म्हणजे औषधांचा असू दे किंवा दुसऱ्या कशाचा असू दे, किंवा खोटं बोलून. आता एखादी व्यक्तीला इंग्लिश नाही वाचता येत, तर त्याचा मराठीतनं इंग्लिशमध्ये जर विल बनवलं असेल तर मग त्याची सही जर मराठीत असेल किंवा अंगठा असेल तर मग प्रश्न उभा राहतो की या व्यक्तीला कळलंय का काय लिहिलंय त्याच्यामध्ये, त्याला वाचून दाखवलंय का. तेव्हा एका साक्षीदाराने तिथे लिहिलं पाहिजे की मी यांना मराठीत समजावून सांगितलं आणि त्यांना ते समजलेलं आहे. किंवा समजा एखाद्या व्यक्तीला येतं लिहिता वाचता, पण त्यावेळेला शारीरिक अवस्था त्या हाताची किंवा हे नसतं, किंवा तो आजार असतो की थरथरत असतो, त्याला सही नाही करता येत, मग त्यावेळेस तिथे थंब इम्प्रेशन दिलं तर ह्या व्यक्तीला वाचता येतं पण थंब इम्प्रेशन का दिले हे पण लिहिलं असलं पाहिजे. आणि विल नोटरी करायची काही गरज नाहीये, रजिस्ट्रेशनची पण गरज नाहीये. हे तुमच्या सोयीनुसार तुम्ही करायचंय, तुम्हाला जमेल तसं. पण मी सांगितल्याप्रमाणे त्यात म्हणजे काही गोष्टी जे मॅन्डेटरी, मी परत एकदा रिपीट करते, त्यात तारीख घालायला प्लीज विसरू नका. दुसरी गोष्ट, 2 साक्षीदार पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट की हे माझं शेवटचं मृत्यूपत्र आहे आणि हे याच्या अगोदर जर काही असेल ते रद्दबादल समजण्यात यावं. ह्या 2 गोष्टी प्लीज लक्षात ठेवा आणि प्रत्येक पानावर सही करा. नंतर जोडलं गेले, असं झालं तसं झालं हा प्रकार नाही. आता मी एक शेवटचा महत्वाचा मुद्दा सांगणार. त्याच्यामध्ये ना रेसिड्युअरी क्लॉज म्हणून एक असतो. समजा आज मी विल बनवलंय आणि मी ते ठेवून दिलं, पण ह्याच्यानंतर मी जर एखादी मालमत्ता जर मिळवली किंवा मी घेतली, त्याचं काय. तर इच्छापत्रामध्ये किंवा मृत्यूपत्रामध्ये लिहितानाच लिहायचं, जर मी ह्या तारखेनंतर की हे इच्छापत्र बनवल्यानंतर जर काही मिळालं मला तर ते ह्याला द्यावं किंवा त्याला द्यावं. जर तुम्ही तो क्लॉज घातला नाही किंवा ते वाक्य लिहिलं नाही तर मग जसा कायदा आहे तसं जाईल, ते तुमच्या वारसांना समान मिळेल. तेव्हा ही तुमची मिळकत आहे, तुमच्या कष्टाने मिळवलेली आहे.
त्याचा आनंद घ्या आणि जसं ज्याला तुम्हाला द्यायचंय त्याला द्या. थँक्यू सो मच. वृषाली. हॅलो. येस, थँक्यू सो मच. मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलाय, हो, कारण येस की येस विषय खूप येस. मोठा आहे तो, हो, आणि मला क्लिष्ट नाही करायचा आहे, साध्या सोप्या भाषेत मी सांगायचा प्रयत्न केलाय. येस. आपण आता असं कोणाचे काय करूया, प्रश्न असतील तर. कोणाचे प्रश्न असतील तर घेऊया. खूप सोप्या भाषेत सांगितलेत. मलाच मुळामध्ये एक पहिला प्रश्न विचारायचा की माझी फारशी प्रॉपर्टी नाहीच आहे समज, आणि हल्लीच्या ह्याच्यानुसार की मला एक एकटं मूल आहे, तरी पण मी पत्र करावं का? कारण कसं असतं की जनरली 2 मुलं असतील किंवा काय असतील तर त्याच्यामध्ये हे काय म्हणतात आपण, डिव्हाइड होणं असं होऊ शकतं. पण सध्याच्या काळामध्ये एकच मुलगा किंवा एकच मुलगी आहे आणि खूप अशी काही माझी प्रॉपर्टी नाहीये, तरी सुद्धा मी पत्र म्हणजे इच्छापत्र करावं का? माझ्या मते करावं. मी याचं कारण काय ते सांगतो, हा. की आपल्याला एकच मुलं आहे, त्यालाच ते मिळणार आहे, बरोबर. हम्म. पण दुर्दैवाने समजा एखाद्या वेळेस काही झालं हम्म. त्या मुलाला किंवा मुलीला, हम्म. तर त्या प्रॉपर्टी जेवढी काय असेल छोटी मोठी, हम्म. त्याची वाचलात किंवा विल्हेवाट कशी लावली जावी हम्म. हे तू ठरवलं नाहीस. मग कायद्याप्रमाणे जे असेल ते जातं. आता आम्ही इथे जरी माझी बहीण असली, तुला वृषाली सगळं माहितीये, हम्म. तिचंच मी हम्म. उदाहरण देईन. हम्म. तिला मूल बाळ नाहीये, हम्म. ती विडो आहे, हम्म. आणि घरात तिच्या बाकीच्या वारसदारांबरोबर नवऱ्याकडच्या म्हणजे तिला काही दिलं जात नाहीये. हम्म. तिला जे काही मिळणार आहे नवऱ्याकडून, मी तिला सांगितलं, जर तू विल बनवला नाहीस, हम्म. आपला हिंदू कायदा काय म्हणतो माहितीये, म्हणजे बायकांच्या बाबतीत कसं आहे बघ, हम्म. की नवऱ्याकडून आली तर नवऱ्याकडच्या बाजूला जाणार, आईकडून आली तर इकडे जाणार, आईकडच्यांना जाणार. पण त्यातनं म्हणजे बघ, समजा आता माझ्या बहिणीने विल नाही बनवलं, तिला नवऱ्याकडून येणारी तिची भले इच्छा असेल कोणाला द्यावं किंवा संस्थेला दान करावं, पण ती काही करू शकणार नाही जर तिने इच्छापत्र बनवलं नाही, कारण ती प्रॉपर्टी परत हम्म. नवऱ्याकडे जाणार. हम्म. म्हणजे तिच्या मनात असेल भाच्याला द्यावी, भाचीला द्यावी, ते होणार नाही. मग तसं होण्यापेक्षा बिल बनवलेलं कधीही योग्य. ओके. हॅलो. एक प्रश्न आलाय हा की त्यांनी असं मला विचारलंय की एकच मिनिट, की देते मी तुम्हाला बोलायला. आत्ता प्रश्न स्क्रीनवर जो आलेला आहे की जर सिंगल पर्सन असेल, म्हणजे त्याला कोणी काही हे नसेल, आगापिच्छा, तर त्याला तू काय सल्ला देशील? त्यांनी तर पहिलं बनवावं. अच्छा. पहिलं बनवावं. हा हा. माझ्याकडे ओके. एक विल आलेलं, त्या व्यक्तीने केरलाइटी होती, त्यांनी हा. एक्झिक्युटिव्ह आपल्या कंपनीच्या चेअरमनला बनवलं होतं. हम्म. आणि त्यांनी सगळी प्रॉपर्टी जी काही 1-2 करोडची होती ती सगळी चर्चला आणि शाळांना दान केलेली होती. हम्म. 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 त्यांनी तर पहिलं बनवावं, नाहीतर कोणतरी नातेवाईक मिळतो. आणि जर हम्म. कोणीच नातेवाईक नसेल तर ही सरकारी दरबारी जमा होते प्रॉपर्टी. हा. म्हणजे इकडचा तिकडचा तिकडच्या खूप क्लासेस असतात, म्हणजे अगदीच मामाचा 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 असं काहीतरी लांब लांब पर्यंत जातात सगळेजण. असं कधी होत नाही, खूप 0.1 होतं की कोणच वारस नाहीये, मग ती सरकार दरबारी जमा होते प्रॉपर्टी. ओके. त्यामुळे पहिलं बनवावं, आणि त्यांनी अशा व्यक्तीकडे ठेवावं की बाबा माझ्या नंतर. आता माझ्या एका क्लायंटने काय केलं, ती परदेशी जात होती, 75 वर्षाची बाई, तिने विल बनवला, माझ्याकडे पाकिट ठेवलं, तिने नंबर घालून ठेवलं की मी जर या तारखेपर्यंत आली नाही तर तू ह्या व्यक्तीला फोन कर आणि विचार, मी या तारखेपर्यंत येणार. ती त्या तारखेला आली माझ्याकडे. ती जर आली नसती तर तिने नंबर दिलेला याच्यावर मी फोन केला असता की बाबा काय झालं, ह्या कुठे आहेत. आता बरेच मला वाटतं बँक्स वगैरे पण ते काम घेतात की बाबा तुमच्या ह्याच्या पश्चात हे करावं, किंवा वकील असतात ते म्हणजे ट्रस्टनी स्वतःजवळ ठेवतात लॉकर मध्ये, किंवा नंबर वगैरे जसं मी म्हटलं तसं नंबर लिहून ठेवला ना की मग त्या व्यक्तीला विचारतायत, किंवा त्यांनी बाबा 6 महिन्यांनी वर्षांनी एकदा सांगायचं मी व्यवस्थित आहे, हे असं असं झालेलं आहे. ओके. आता हॅलो. कोणाला विचारायचं असेल तर विचारू हा, शकता मला प्रश्न. जरा विचारायचा होता प्रश्न. हा बोला. मी प्रिया दांडेकर बोलते नाशिकमधनं. हा हा बोला. तर माझी 2 मुलं आहेत. हा. तर की एका मुलाला मी हॉटेल व्यवसायासाठी बरेच पैसे त्याचे दिलेले होते माझ्या स्वकष्टाच्या कमाईवरनं, आणि आता जे रिटायरमेंट नंतर ते पैसे मिळाले तर त्यातले मला मोठ्या मुलाला हिस्सा द्यायचा जास्तीचा, कारण ह्याच्यासाठी मी जवळजवळ 15 लाखाचं कर्ज फेडलेले माझ्या कष्टाच्या कमाईवरनं.
तर मी मोठ्या मुलाला जास्ती हिस्सा द्यायचा, तर मी असं नुसतं लिहून ठेवलेलं असलं तर त्याच्यावर धाकटा काही ऑब्जेक्शन घेणार नाही आज असं म्हणतो, पण उद्या जर काही वेळ आली तर कधी ऑब्जेक्शन घेऊ नये याच्यासाठी मी फक्त मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलं, ते ग्राह्य धरलं जाईल का? नाही, ग्राह्य तर धरलं जाईल, पण मी तुम्हाला हं, थोडासा वेगळा आउट ऑफ द वे सल्ला देईल, हं, की तुम्हाला मोठ्या मुलाला तुम्ही सगळं दिलंय आणि ते तुम्ही ना इच्छापत्रामध्ये नमूद करा, की मी हं, आतापर्यंत त्याला एवढं एवढं दिलेलं आहे. त्यामुळे हं. माझी जेवढी ऐपत होती तेवढं दिलेलं आहे. आता माझी इच्छा आहे की दुसऱ्या मुलाला द्यावं, उरलेलं. म्हणून हां, मी हे देते. हां. 2 असं. साक्षीदार ठेवा. हां. आणि मी कारण काय माहितीये तुम्हाला आत्ताच देऊन टाका असं नाही सांगणार. नाही कारण का? की तुमच्या म्हणजे तुम्ही हयात असताना जर तुम्ही दिलत आणि उद्या हं, सांभाळलं नाही, हं. मी वकील म्हणून ताई तुम्हाला दोन्ही हो, बाजूनी दाखवेल. तसंच पाहिजे सांभाळलं ना. नाही तर काय करायचं? हातातलं गेलं पण आणि सांभाळत पण नाहीये. हां, तसं न करता तुम्ही इच्छापत्र बनवा, 2 विटनेस ठेवा हो. किंवा तुम्हाला नाशिकमध्ये काय अडचण आली तर मला सांगा. मी तिथले वकील कोण असेल त्यांना त्यांना रिक्वेस्ट करेन नक्कीच सर, किंवा मी नक्कीच तुम्हाला सर. मदत करेन. हां, मॅडम चालेल. मला म्हणजे म्हणजे वकिलाकडून रजिस्टर एवढ्यासाठी करायचं की मुलांमध्ये नंतर भांडण नको. आज तोंडाने समोर ते म्हणतातच, की तो धाकटा मुलगा म्हणतोय की मोठ्याला देऊन टाकतो, आता मला तुझ्यात काही नको. माझं तुमच्या एक घर हयातीत आहे. देऊ नका ताई ते. नाही देणार नाही. आत्ता बनवून नाहीच ठेवा. द्यायचं. हे ते आता मुलंही आत्ता लगेच म्हणतात. बनवून ठेवा ते. हां, म्हणजे मुलंही म्हणतात, की आम्हाला तुझं काही नको, तुला जे करायचं कर. पण आज जे म्हणतात ते उद्या आपल्या माघारी वाद नको किंवा काही नको म्हणून मला मृत्यूपत्र करायचंय. आणि त्याच्यात मला मोठा मुलगा म्हणतो, "तुला धाकट्याला अजूनही काही द्यायचं तर दे." पण मला जो हिस्सा त्याच्यासाठी जे खर्च केलाय तेवढी रक्कम मला मोठ्याला एकट्याला द्यायची आणि उरलेल्यामध्ये 2 समान वाटे करायचे. तर माझं एक घर तुमची पण आहे. काय इच्छा असेल ना, तुम्ही असं हं. सरळ स्पष्ट लिहा, एवढं मी मोठ्याला दिलेलं आहे. काही हां. वाचून दाखवायची गरज नाहीये मुलांना. तुम्ही ते नाही. हां, बनवा, 2 साक्षीदार हे करा आणि हां, तुम्हाला जिथे पाहिजे तुमचं लॉकर असेल किंवा काय असेल तिथे ठेवा. हां. ओके. थँक यू नॉमिनेशन मॅडम. व्यवस्थित करून ठेवा सगळीकडे. हां. हो, हो मॅडम. हां, नॉमिनेशन आपण हे बघा नॉमिनेशनला ताई, ऑब्जेक्शन. नॉमिनी केला म्हणजे तो फक्त ना ट्रस्टी असतो. हां, तो तेच. पण व्यवस्थापक असतो. त्याला काही अधिकार मिळत नाही ओनरशिपचा. मग आपण लिहून ठेवलं तर चालतं. नाही, आणि तुम्ही इच्छापत्र लिहून ठेवा. कारण तुम्ही नॉमिनी जर सोसायटीच्या फ्लॅटमध्ये केलं असेल किंवा हे केलं असेल, हं, तरी तुमच्या दुसऱ्या मुलाचा त्याला एनओसी लागणार, कन्सेंट लागणार. त्याच्याकडचं. हां, त्यांनी लिहून द्यायला पाहिजे स्वतः, की नाही, ह्याच्यावर नाही, नाही, माझा नाही. हक्क. आता नाही. नंतर. तुमच्या नंतर. नंतर. ओके, ओके. आता काय हां. करायला जाऊ नका. नाही, म्हणजे जरी केलं तरी मुलांपर्यंत जाणार नाही, दाखवणार नाही. फक्त लॉकरमध्ये ठेवून पण चालेल. म्हणजे रजिस्टर नाही केलं तर चालतं, हे आज मला कळलं. हो, हां. चालतं. आणि फक्त साक्षीदार असतील ते तुमच्या ओळखीतले आणि तरुण ठेवा जरा. उद्या हो, गरज पडली तर ते येतील समोर. बरोबर. हं? थँक यू हॅलो मॅडम. मॅम. हो, हॅलो मॅम. हां, बोला. हा मॅम, मला असं विचारायचं आहे की आपण जे विल आहे ते चॅलेंज करू शकतो का? म्हणजे हो, आपल्याला जर डाऊट असेल तर. हो, करू शकता. कसला डाऊट पण? ऍक्च्युली माझ्या आजोबांनी विल केलंय, पण ते माझ्या छोट्या चुलत्यांनी मे बी त्यांना आजारी असताना घेऊन गेलेत, पण डॉक्टरचं सर्टिफिकेट लावलेलं आहे त्याला. पण त्यांनी ती एक्स्ट्राची जमीन घेतलेली, शेतजमीन एक्स्ट्रा, एक 4 एकर एक्स्ट्रा घेतली आहे. पण मग त्यावेळी तुम्ही ते खूप चॅलेंज आजारी. करू शकता विल, पण ते जे काय असेल ना आजारी असताना केलेले, हे केलेलं आहे, ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल कोर्टात. तुम्ही नुसतं बोलून नाही चालणार आहे. तुम्हाला पण तुमची तयारी ठेवली पाहिजे ना. त्यांनी उद्या जर सिद्ध केलं तर सगळंच मुसळकेरात जाईल. ओके. म्हणजे त्यालाच विल थँक्यू. सिद्ध करायला लागेल तुमच्या काकाला का कोणाला. पण तुमची पण तयारी असली पाहिजे. खरं काय ते जाणून घ्या आणि मग कोर्टात जा. कारण की याच्यात वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होणार आहे. कारण की यातले सूट्स वगैरे भरपूर वर्ष चालतात. ओके मॅम. थँक्यू मॅम. पण ते मेडिकल सर्टिफिकेट लावलेलं आहे मॅम त्याला. हा, मेडिकल सर्टिफिकेट माझ्या ओळखीचा डॉक्टर असेल तर देणार नाही मला. अच्छा. हं, कारण हं. की ते अजून प्रोबेट नाही केलेलं. ते आम्हाला असं बाहेरनं कळालं, तेव्हा ते मग काढून त्यांनी घेतलं ते आम्ही. प्रोबेट केल्याशिवाय त्यांना अधिकार नाहीये. नाही तर तुम्ही सरळ जिथे तुमची शेतजमीन वगैरे असेल तिथे तलाट्याला, तहसीलदाराला पत्र द्या. त्यांनी तिथे असलं तरी प्रोबेट करायला पाहिजे. जर त्यांना जास्त हिस्सा मिळालाय किंवा काय मिळालं असेल तर. केलेलंच नाहीये मॅम. तहसीलदाराकडे अर्ज द्या की हे माझ्या वाटणीचं माझ्या नावावर करण्यात यावं. ओके, ओके मॅम. थँक्यू मॅम. हा, वृषाली, मला एक प्रश्न विचारायचा होता. हा, बोलू बोला का? मॅडम. हा, हा, हा. नमस्कार मॅडम. नमस्कार. ऍक्च्युली मग तुम्ही मगाशी ते टेनन्सीचं जे सांगितलं ना, ते फक्त मला जरा थोडं एक्सप्लेन करून हवं होतं, की म्हणजे म्हणजे असं आहे की माझ्या वडिलांचं एक घर आहे
जे भाड्याने आहे आणि माझे वडील आता माझ्या भावाबरोबर राहत आहेत. तर ते जे घर आहे तर ते त्यांना जरा डाऊट होता की ते जे टेनंटसीचं जे घर आहे ते आम्ही भाडे पावती आम्हाला मिळते, आम्ही भाडं भरतो. तर ते म्हणजे त्याच्यावर काही ते लिहून ठेवू शकतात का, किंवा त्याच्यासाठी काय प्रोसेस असते? नवीन आता हे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट मध्ये अमेंडमेंट आली आहे की ज्याच्या नावाने भाडेपावती असते किंवा जो टेनंट असतो त्याच्यानंतर त्याचे जे वारस असतात त्यांना अर्ज करण्याचा अधिकार आहे. त्यांनी त्यांच्या इच्छापत्रामध्ये लिहून ठेवावं किंवा ही माझी टेनन्सीची आहे जागा आणि माझ्या पश्चात त्यांच्या नावावर व्हावी. अच्छा, म्हणजे ते तसं हे करून ठेवतायत. हो, आता नवीनच आलेलं आहे, 6-7 महिन्यापूर्वी आलेलं आहे. पहिलं कसं जी त्या टेनंट बरोबर राहणारी व्यक्ती आहे तिच्याच नावावर व्हायचं, पण आता असं नाहीये. तुम्ही विल मध्ये पण मेन्शन करू शकता. अच्छा, ओके ओके. आणि इच्छापत्र जे बनवलेलं असतं त्याच्यावर तुम्ही म्हणालात तसं सह्या घ्यायच्या वगैरे, असं ते माझ्या आजोबांनी तसंच केलेलं होतं. त्यांनी काही प्रोबेट पुढे काही कोर्टात वगैरे त्यांनी काही केलं नव्हतं. पण असं जर असेल तर ते ज्यांना ते काही डिव्हिजन करून ज्यांना कोणाला काही ते दिलेलं आहे त्यांच्या समोर ते वाचावं लागतं असं काही नेसेसरी नाहीये ना? ते गेल्यानंतर वाचा, नंतर प्रोबेट घ्या. अच्छा, नाही पण ते अंधारात ठेवून जर केलं दुसऱ्याला ऑब्जेक्शन घेऊन परत कोर्टात डिस्प्यूट चालू होईल. म्हणजे त्यांना जे काही करायचं ते त्यांनी लिहून, जी काय त्यांना ज्यांना कोणाला द्यायचं असेल त्यांना समोर बसवून ते वाचून दाखवावं एकदा? नाही, गरज नाही. तिथेच हयातीतच भांडणं चालू होते. अच्छा, ओके ओके. म्हणजे ते फक्त त्यांनी लिहून ठेवावं आणि त्यांनी साक्षीदार हे करून तसं करून ठेवावं, तुम्ही सह्या घेऊन. हो. ओके, म्हणजे प्रोबेट करायची किंवा असं काही गरज नाही ना? नाही, हयातीत असताना प्रोबेट होतच नाही. अच्छा, हयाती नंतर प्रोबेट नाही. त्या मी मगाशी तोच शब्द वापरला की हे मृत्यूपत्र अस्तित्वात कधी येतं, ती व्यक्ती गेल्यावर. अच्छा, त्यामुळे हयातीत वगैरे नाही. हयातीत त्यांना, आणि तुम्ही हयातीत ना ते स्वकष्टार्जित मालमत्तेची वाटणी मागूच शकत नाही. आता मी जर मागितलं तर मला 2 मुली आहेत, मी जर मालमत्ता बनवली असेल त्या मला हयातीत नाही सांगू शकत तू वाटण्या कर म्हणून, कारण ती माझी स्वकष्टार्जित आहे. वडिलोपार्जित असेल तर ते मागू शकतात हिस्सा. मी काही करेन माझ्या प्रॉपर्टीचं. त्यांना असं होतं की ते इच्छापत्र लिहून ठेवल्यानंतर ते रजिस्टर करावं लागतं किंवा ते पुढचं काही प्रोसेस करावी लागते का? नाही, गरज नाहीये रजिस्ट्रेशन करायची. तुमच्यात डिस्प्यूट होणार आहे का? नाही, काही नाही. मग आमच्या कशाला भावंडांमध्ये काही डिस्प्यूट नाही, फक्त त्यांना शंका होती माझ्या वडिलांना. नाही करायची गरज नाही. गरज नाही ना? अच्छा, नाही. ओके ओके. थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू. थँक्स. अजून कोणाला प्रश्न आहेत का? हॅलो, मी साधना जैन बोलते. हा मॅडम, बोला. माझी म्हणजे प्रॉपर्टी आहे, मिस्टरांकडनं आलेली आहे. 3 मजली घर आहे माझं. माझी मुलगी राहते, मला एक मुलगा आहे आणि 2 मुली आहे. मुलगी माझा सांभाळ करते. पण आता मुलांनी काय केलंय, म्हणजे माझ्या मनात असं होतं की हे 3 मजले प्रत्येकाला द्यायचे एक. पण मुलांनी आता असं सांगितलं की तू हे लहान बहिणीच्या नावावर कर आणि त्याचं जे हे निघेल व्हॅल्युएशन, तर ते आमच्या दोघांना तिला द्यायला सांग. पण तिच्या जवळ एवढा पैसा नाही की त्या व्हॅल्युएशन काढून त्या दोघांना पैसे देईल म्हणून. आणि एक जे आहे फ्लॅट तो मुंबईला आहे, तो त्याला दिलेला आहे, म्हणजे त्याच्या नावाने करायचं आहे. मग आता हे व्हॅल्युएशन काढून तिच्याजवळ पैसा नसताना मग ते कसं काय करायचं? नाही, मुंबईचा फ्लॅट जर तुम्ही त्याला दिला असेल ऑलरेडी किंवा द्यायचा असेल तर तो देऊ नका. त्याचं पण व्हॅल्युएशन, तो कोणाच्या नावावर होता फ्लॅट? तो अजून माझ्या नावावरच आहे. तुमच्या एकटीच्याच नावावर होता का पहिल्यापासून? हो, पहिल्यापासून माझ्याच एकटीच्या नावावर. मग तो तुमचा आहे. मग त्याच्यात कसा हिस्सा मागतायत ते कशाला नावावर करताय तुम्ही? नाही, इच्छा पत्र आहे ना, मग ते त्याच्या नावावर द्यायचं. आणि हे 3 मजले आहे, याच्यातला एक काय माहितीये, तुमचे मिस्टर गेल्यानंतर ती मिस्टरांनी घेतलेली जागा आहे. जागा म्हणजे 3 मजले म्हणजे खाली जमीन पण असणार आहे. बरोबर. आणि ते जेव्हा तुमच्या नावावर झालं तेव्हा त्यांनी काही ऍफिडेव्हिट वगैरे बनवून दिले का? ना हरकत काहीच नव्हतं. मग त्यावेळेला काहीच केलं नसेल तर त्या असा पण त्या तिघांचा हिस्सा येतो कायद्यानुसार. मग चार हिस्से व्हायला पाहिजेत. मग त्याच्यात त्या प्रॉपर्टीमध्ये 4 हिस्से व्हायला पाहिजे तुमच्या सकट. मग तुमचा हिस्सा असेल तो तुम्ही इच्छापत्रात लिहू शकता.
कारण की जर त्यांनी रिलीज डीड बनवलं नसेल, हक्क सोडपत्र बनवलेलं का त्या तिघांनी तुमच्या नावावर? नाही, अजून काहीच केलेलं नाहीये. मग त्यांना मग तसं ते सांगायचं. हक्क सोडपत्र केलं असेल, प्रॉपर्टी कार्डावर तुमचं नाव लागलंय का? हो, माझं नाव लागलेलं आहे तुमच्या सगळ्या एकटीचं नाव प्रॉपर्टीवर. लागलंय? हो, माझ्या एकटीचंच नाव आहे. प्रॉपर्टी कार्डवर नाव लावून घेतलं तुमचं म्हणजे तुमचं हक्क आला म्हणून सांगणार, पण उद्या परत भांडणं होणार. डिस्ट्रीब्युशन कसं करायचंय? डिस्ट्रीब्युशन तुम्हाला असं वाटत असेल की छोटीच्याच नावाने करायला पाहिजे याचं व्हॅल्युएशन, मग तुम्हाला तो तुमच्या नावावर आहे फ्लॅट तो विकायला लागेल. मग कसं करणार? हे 1/3 नाही येणार यांचा, 1/4 हिस्सा येणार ना, मुलांनी जरी मागितला तरी. तुमचा पण हिस्सा आहे की. हो, मग तुमचा पण हिस्सा आहे, तुमचा हिस्सा बाजूला काढा. हो, पण ते कन्फ्युजन आहे ना आता, कसं काय म्हणजे करायचं. तुम्ही वृषालीकडून माझा नंबर घ्या, तर मी ते नंबर टाकते. मला कधी असं म्हणजे फोन करून वेळ विचारा, मी सांगेन तुम्हाला कसं करायचं. ओके. नाही, मला असं तेच वाटतं की तू तुझा नंबर सांग, कारण काही गोष्टी आहेत त्या तुला डिटेलमध्ये आणि पर्सनली, म्हणजे सगळ्यांना ओपनली तसं बोलणं कदाचित शक्य होणार नाही ना. खूप वेळ जाईल. नाही, वेळ पण जाईल आणि ऍज वेल एज असं पण आहे की काही गोष्टी आपल्या अगदी इतक्या पर्सनल असतात की त्या सगळ्यांसमोर मांडायला आपल्याला तसं जमत नाही. तर मग तुझा नंबर सांग. सो केलायस ना शेअर? ओके. सो चॅट मध्ये नंबर शेअर केलाय. हा हा नंबर करा ना परत. हा, मी वाचून दाखवते. 9819 हा 111 678. तर म्हणजे तुम्हाला कोणाला आता काही वैयक्तिक असेल तरी तुम्ही नंतर तिला कॉन्टॅक्ट करू शकता, काहीच हरकत नाही. बोला, अजून कोणाला आहे का आपण थांबायचं आहे? कोणत्या वेळात फोन करायचा मॅडम तुम्हाला? काय झालं? कुठल्या वेळेत फोन करायचा असं विचारते. संध्याकाळी 5च्या नंतर करा. थँक्यू मॅडम. थँक्यू. मला वाटतंय अजून कोणाला काही विचारायचंय का आपण थांबूया? हेलो. हाँ बोला. हाँ, मेरा नाम सैंड्रा फर्नांडिस है. मेरा फ्लैट है, वो हस्बैंड का नाम पे है और अभी उसका डेथ हो गया, तो अभी मेरे को फ्लैट बेचने का है, तो क्या प्रोसीजर है? आपके दूसरे कौन है उनके और वारिस? Only one son and he is married. So you and your son are the only legal heirs. So they are telling first thing you should go, approach the society. Okay. Put both of your name. Okay. Your son will agree for selling, na? Yeah. So apply both of you together for the membership to the society. Okay. Get that set of forms. You apply both of you, whatever form it is, and apply for the membership. Ask them to transfer the membership on your both name. Yeah, share certificate, correct. Okay. Because why I'm telling you, otherwise they will tell you go and get letters of administration. Yeah, otherwise one of you have to give release deed to the other person. So instead of that, you both become a member and sell both of you. You are the only two legal heirs. At the most, you can tell the society, we will give an ad in the newspaper. Give it in the free journal and Nav Shakti. Okay. That you are but they told me to make a succession certificate. Don't go for that. You just approach to the society, have membership in your both name. Okay. See the court fee. ह्याला कोर्ट फी प्रोबेट आणि ह्याला कोर्ट फी असते ती 75,000 आहे मॅक्सिमम. he told me लाखाच्या वर ज्याची प्रॉपर्टी असेल त्याला 75,000 कोर्ट फी आहे. बरोबर. End up spending 1.5 lakh on that. Correct. Okay. Thank you very much. Thank you. मैम एक क्वेश्चन था. हेलो. एक ग्रैंड मदर है मैम, वो जो ग्रैंड मदर के नाम पे प्रॉपर्टी है 26 गुंठे, मतलब आधा एकड़ के ऊपर, तो वो डायरेक्टली उसके बेटे के नाम पे, मतलब पोते के नाम पे कर सकते हैं?
कैसे करेंगे? उसका बेटा जिंदा है ना? बेटा भी जिंदा है और 2 बहन मतलब 2 बेटी भी है जिंदे, और लेकिन 2 बेटी ये सम्मति देते नहीं ना उनको। तो वो विल करके मरी है क्या? हाँ, फील कर सकती है, वो सम्मति देती है, जो दादी बोलने वाली है वो सम्मति दे सकती है। अरे मैं जिसके नाम पे वो जिंदा है तो फिर आपको सम्मति की क्या जरूरत है? वो एंसेस्ट्रल प्रॉपर्टी है क्या? हाँ मैम, एंसेस्ट्रल प्रॉपर्टी है क्या वो? नहीं नहीं, वो जिंदा है ना अभी भी। हाँ तो फिर कर दे ना, गिफ्ट डीड कर दे, कर दे। गिफ्ट डीड चलेगा ना? हाँ, उसके खुद के नाम की है ना वो। हाँ, खुद के नाम की है, दादी के। तो फिर वो कर सकती है। सुनिए ना, गिफ्ट डीड करने के बाद ये 2 बेटी जो है तो वो ये नहीं डाल सकती ना केस बाद में। अभी आप मुझे एक बताइए, वो आपके क्लाइंट है, ग्रैंडमदर है, वो हिंदू या है मुस्लिम है? हिंदू है, हिंदू। तो कर सकती है, क्यों नहीं कर सकती? बख्शीश पत्र हो कर जाएगा। सकती आप हूँ। कहाँ से हो सर? पूना। तो ये लैंड का है, एग्रीकल्चरल लैंड का है? हाँ, लैंड का है, वही तो गिफ्ट डीड कर सकते हैं ना वो। पूना में एग्रीकल्चरल लैंड? हाँ, पूना में है, हवेली, तालुका अच्छा, हवेली। हाँ कर सकती है, क्यों नहीं कर सकती? बख्शीश पत्र हो जाएगा। ओके, ठीक है मैम। थँक यू। ओके, थँक यू मॅम. मला एक प्रश्न विचारायचा होता. हा विचारा. हा, मी श्वेता. आता आमची मुलगी 7 वर्षाची आहे. ओके. आणि म्हणजे असं जस्ट इन केस ती मायनर म्हणजे मेजर होईपर्यंत जर आम्हाला म्हणजे आम्हाला इच्छापत्र करायचं आहे, तर तिच्यासाठी असं काही गार्डियन किंवा असं नेमणं गरजेचं आहे का? तुम्ही दोघं मिळून बनवताय एक इच्छापत्र, नवरा बायको? हा, किंवा हा म्हणजे माझा सल्ला असा असेल की वेगवेगळा बनवा. जरी तुम्हाला तुमच्या मुलीला द्यायचं असेल की तुम्ही त्यांच्या अगोदर गेला तर त्यांना जाईल, ते अगोदर गेले तर तुम्हाला येईल, किंवा मुलीला द्यायचं असेल तर ते आता मायनर आहे. आणि म्हणजे समजा तुम्ही दोघंही आयात नसाल तर एक कोणतरी पालक म्हणून नेमा. तुमची बहीण असेल किंवा त्यांची बहीण असेल, तुमची सासू असेल किंवा कोणीही असेल त्याला. जर तुम्ही हयातीत असतानाच ती मेजर झाली तर प्रश्न मिटला मग. अच्छा, पण आता समजा असं कोणी फॉर एक्झाम्पल असं कोणी नाहीये भरोशाचं वगैरे, सो इन दॅट केस काय करू शकतो आपण? काय माहितीये, तुम्ही दोघंही नॅचरल गार्डियन आहात त्यांचे. बरोबर. हा, मग लिगल गार्डियन अपॉइंट करायला लागतो कोर्टाला. ओके. तुम्ही आत्ताच सांगितलं ना की बाबा आम्ही नसू तेव्हा ही मेजर होईपर्यंत हा पालक राहील, त्याला डायरेक्ट ना होत आहे, त्याला कोर्टात जाऊन पालकत्व घ्यायलाच लागतं. फक्त हिंदू मध्ये नॅचरल गार्डियन्स नाही करायला लागत, ते जन्मदाते असतात त्यांना. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. आणि तिथल्या पश्चात बरेच जण येतील पुढे पालकत्व घ्यायला. हो ना, हो ना. करू नका. हो. थँक्यू. थँक्यू. मला वाटतं आपण थांबावं, बहुतेक सगळ्यांचे हे झालेले आहेत आणि नंबर दिलेला आहे. तर जर तुम्हाला काही वैयक्तिक तुमचे काही हे असतील तर तुम्ही तिला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला हे करा, तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या विचारू शकता. मी साध्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला. नाही, फार चांगलं झालं. आणि खरोखर असं म्हणजे खरं सांगायचं त्यांना मृत्यूपत्राबद्दल एवढा अवेअरनेसच नाहीये. खूप सुंदर झालं म्हणा. खूप सुंदर झालं. अगदी सोप्या भाषेत, म्हणजे अगदी कोणालाही कळेल असं. नाही, तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे मी नेहमी इंग्लिश मध्ये देते किंवा हिंदी मध्ये देते. मी वृद्धाश्रम वगैरे इथे पण जाते बोलायला. तर आज पहिल्यांदा मराठीत दिले. वृषाली म्हणाली नाही कर तू. फार छान झालं पण मॅडम, सोप्या आणि सरळ भाषेत सांगितलं. एकदम मस्त वाटलं. नंबर एकदा परत सांगा. 9819 9819 111 119 678. थँक्यू मॅडम. थँक्यू. हे जे काही बाकीचे लोक आहेत जे निर्मल विसावाशी आणि आमच्या या संस्थेशी पहिल्यांदा कनेक्ट होत आहेत, त्यांना माझाही नंबर मी इथे टाईप करते. जर कोणाला कारण माझे वकील मित्र किंवा साताऱ्याकडचे आलेले आहेत, जे आपल्या साताऱ्याचा एक प्रोग्राम झालेला, त्या गायनेकॉलॉजिस्ट आलेला कोरेगावचे,
म्हणजे ते मुंबईतले माझे काही वकील मित्र आहेत किंवा ज्युनियर्स आहेत, म्हणजे त्यांना मग नंबर दिला, इथे शेअर केलास तर म्हणजे मग त्यांना माहिती हवी असेल किंवा मी मला फोन केला तर मी सांगेनच. नाही तर म्हणून माझा नंबर दिलाय मी इकडे 97 69 011. मॅडम टेक्स्ट मेसेज करा ना, सगळ्याला जाईल. केला ना, केलाय सांगा मॅडम परत. 97 69 011. हॅलो हॅलो 9769011530. हा मॅडम, जसे पर्सनल बोलू शकते. हो, तुम्ही व्हॉट्सअप वरती मला या नंबर वरती सांगा की मला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये ऍड करा, किंवा तुम्हाला बोलायचं असेल तर आपण वेळ ठरवून बोलू शकतो. ओके मॅडम. हा, दोघांच्या सोयीने वेळ ठरवून आपण बोलूया. ओके मॅडम, थँक्यू. ओके ओके ओके. सेम माधुरी मॅडम पण असं काही पर्सनल प्रश्न विचारायचे वेळ ठरवून बोलू शकतो ना मॅडम? हो, नक्की तुम्ही मला मेसेज टाका, आपण वेळ ठरवूया आणि बोलू शकतो. आम्ही इथे एक मुद्दाम नमूद करू इच्छिते, माझ्या ओळखीने किंवा वृषालीच्या ओळखीने जे काही आलेले आहेत, वृषाली प्रत्येक महिन्यात एक अशा प्रोफेशनलला बोलवते की म्हणजे बऱ्याच जणांना माहित नसतं. त्यामुळे आवर्जून उपस्थित राहा. जे कोणी येतो, गायनेकॉलॉजिस्ट येतो किंवा दुसऱ्या विषयातले तज्ञ येतात, ते त्यांच्या क्षेत्रातलं सांगत असतात आणि ते खूप उपयोगी पडतं. थोडक्यात जरी ऐकलं तरी. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. वाइंड अप करूया का? हो, चलो.